एक घंटे में इतना पानी बढ़ा है, 1 घंटे में। क्या भाई, कैसा लग रहा है? आज आहे तिसरा दिवस, तरी सेम लोकेशनला आहोत. कुठे? पालेश्वर डॅम आणि वॉटरफॉलला. आणि काल दुपारपासून इथं भयंकर असा पाऊस सुरू झालाय. काल रात्रभर पण खूप पाऊस होता आणि वारा पण खूप होता. तर नेहमीप्रमाणे आपली गाडी बऱ्यापैकी हलत होती आणि झोप तेवढी काही नीट लागली नाही काल. तर आत्ता आम्ही मगाशी उठलोय 8 वाजता आणि तेव्हापासून पण कंटिन्यू पाऊस चालू आहे. पण आता काय, आता निघावं लागेल इथून, कारण 3 दिवस झाले आपण इथंच आहे आणि काय तेवढा असा शूट होत नाहीये इथे पावसामुळे. तर आता आपण इथून निघतोय मार्लेश्वरच्या दिशेने. बघा किती भर पावसात त्याचं चालू आहे टाइमपास. आणि आता मस्त दूध गरम करून ठेवलंय त्याने. ब्रश करतो. मैं सुबह गया था ना, ये कुछ नहीं था यहाँ पे. सुबह यहाँ पे कुछ नहीं था, अभी उतर ही नहीं पाएंगे वहाँ पे. इधर उतरेगा, पानी के साथ हिल जाएगा. अरे लिटरली मैं तेरे को सुबह बोला ना, मेरा वीडियो निकाल. मैं वहाँ पे गया था, वो वाले पोर्शन पे. 1 घंटे में इतना पानी बढ़ा है, 1 घंटे में. जाशील खाली, ये इकडे वर ये. अबे ऊपर आ, ऊपर आ. आगे मत जाओ. रुको. चलेगा ना. हाँ, ऐसे हाथ में रखो. इधर इधर नीचे देखो, नीचे. चल. नहीं, आ जाएगा, आ जाएगा. हाँ, उतर जाएगा. आ जाएगा. ये बोल क्या छोटा लगे. हाँ, हळूहळू. मारा हो गया. बोला ना इजीली आता है. इजीली आता नहीं, अभी वो ट्रैवलर वाला हटाया इसलिए.
पहा, आता आपण आतल्या रस्त्याने आलोय, म्हणजे मार्लेश्वरच्या आतल्या रस्त्याला पोहोचलोय. राहिलंय फक्त 19 किलोमीटर आणि त्यासाठी दाखवत आहे 44 मिनिटं. आणि कारण काय पाहू शकता, हा असा रस्ता, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. आतमधला रस्ता खूपच खराब आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही पुढे पण. तर सगळीकडे असाच पॅचवाला रस्ता आहे, त्यामुळे आपल्याला 19 किलोमीटरसाठी 43 मिनिटं लागतील असं दाखवतंय. तर बघूया आता, 1:30 वाजता पोहोचू असं गुगल मॅप सांगतोय. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो. आणि वातावरण मित्रांनो पहा, पुढचं एकच नंबर असं वातावरण झालं, एकदम क्वालिटीवालं. आणि रवी पुढे थांबले आपली वाट बघत, कारण तो काय इको एकदम रेमटवतो गाडी, काही टेन्शन नाही घेतो जास्त. इथं लावले. क्या हुआ? हा चलो. चला आता आपण जाऊया पटापट मार्लेश्वराला पोचूया. आता हे पहा मित्रांनो, एका साईडला काम झालंय सिमेंटच्या रोडचं आणि एका साईडला काहीशी अशी अवस्था आहे आपली. एका साईडला काहीशी अशी अवस्था आहे आणि ही साईड बघा, त्या साईडला सिमेंटचं काम झालं. रवीने टाकली वरतून गाडी आणि मी बसलो इथेच. ठीक आहे, चला जाऊया आता. हे पहा, त्याने टाकली वर गाडी आणि तिथे सीन बघा, कट्टुकट काढली दादाने आपली गाडी तिथून, एकदम कट्टुकट. हे पहा मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे, एवढा भयंकर असा पाऊस आहे, काय बोलू आता, पुढचं काही दिसायला तयार नाही, एवढा भयंकर पाऊस आहे. हा पहा, रवी तिथे पुढे आहे, त्याची गाडी रवीची पहा. हे पहा मित्रांनो दृश्य, आणि इकडेच आपल्या कॅम्पर उभ्या, रवीची गाडी. भाई क्या व्यू है अरे भाई. बाय बघ, हे आपलं मार्लेश्वरचं देवस्थान, इथे लावली आपली कॅम्पर. इकडे रवीची कॅम्पर आणि इकडे पहा आता रवी मस्त मध्ये एकदम मस्त प्रकारे भांडी घासते आपली. क्या भाई, कैसा लग रहा है? अरे एक दिन भांडी बर्तन नहीं मांजा तो मेरे को कामचोर बोल रहा है. रोज कौन मांज रहा है रे? तर मित्रांनो, आता चालू आहे आमची जेवणाची तयारी, दुपारच्या जेवणाची तयारी. कुठे? मार्लेश्वर देवस्थानाला. रवी आज बनवतोय जेवण. क्या बना रहा है रवी? आलू फ्राई. आलू फ्राय और चावल. चावल. चला, भात आणि बटाटा बनवतोय. एक काम करना, आलू फ्राई से अच्छा दाल बटाटा बना. खाए क्या कभी? क्या? दाल डालने का, मूंग का, किसमें? बहुत सही लगता है आलू फ्राई में. अरे भाई नहीं भाई. अरे ट्राई कर तू. नहीं अभी नहीं, अभी भूख लग रहा है. अभी भूख लग रहा है, ठीक है चलो. हे आहे बटाटा फ्राय आणि इकडे घातलाय भात. आणि हा पहा समोरचा छोटासा वॉटरफॉल आमचा, जिथे आम्ही आता भांडी धुतली. आणि इकडे रवी बघा. क्या हुआ रे, क्या कर रहा है? गिर गया? अच्छा, कचरा गिरा. ठीक है, गाइस ये देखो, भयंकर बारिश हो रहा है. खूपच घाणेरड्या पाऊस आहे. कर बंद करते. मित्रांनो, हे पहा आपलं जेवण रेडी आहे. आता मस्त मध्ये जेवणार आम्ही आणि दर्शनाला जाणार. क्या बोलता रवी? फटाफट दर्शन करके निकलना अभी. चलो.
तर मित्रांनो, आत्ताच आम्ही मार्लेश्वराचं दर्शन घेऊन आलोय आणि असा भयंकर असा पाऊस पूर्ण सुरू झाला ना की आत्ता येऊन आम्ही परत दोघं कॅम्पर मध्ये बसलोय आणि तुम्हाला दाखवतो बाहेरचा पाऊस. आणि मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता, इथे थोडे थोडे तुम्हाला थेंब दिसत असतील. हे पहा, तर हे आहे प्रॉब्लेम पॅनल गॅपिंगमुळे. इथे थोडा गॅप पण दिसत असेल तुम्हाला. तर ह्या गॅपमुळे थोडं थोडं पाणी आत येतं आहे आणि आपली बऱ्यापैकी गादी त्या कॉर्नरची आणि इथे खाली बघा भिजतंय सगळं. इथे पहा खाली भिजतंय. तर लवकरच आपल्याला याच्यावर पण सोल्युशन करायचं आहे. बघूया आता याच्यावर काय सोल्युशन निघतं. मित्रांनो, आता थोडा पाऊस कमी झाला तर रवी दादा इथं फुल तयारीत आहेत आपले ड्रोन उडवायच्या. हे बघा आता. और अच्छी बात क्या है, ये शेड है तेरे लिए. तेरे पास खुद का शेड है, बारिश आए तो भी. मित्रांनो, आता पहा, गाडी घेतल्यापासून फर्स्ट टाइम असं झालंय माझ्यासोबत की फ्यूल एमटीवर आलं पूर्ण. म्हणजे मी ॲक्च्युली ज्यावेळी आपण पालेश्वर डॅमवरून निघालो मार्लेश्वरच्या दिशेने, त्यावेळेस फ्यूल टॉपअप करणार होतो. 4 पेट्रोल पंप मी सोडले, का काय माहीत नाही मला. आणि आता पहा आता आपली परिस्थिती काय. आणि आता पेट्रोल पंप जवळपास 4 किलोमीटरवर राहिला आहे अजून. देवरुखला चाललो आहे आता आपण, देवरुखचा पेट्रोल पंप. आता बघूया आता काय होतं ते, तिथे भेटते की नाही आपल्याला डिझेल वगैरे. लकीली भेटेलच, बघूया आता. आणि हा असा काहीसा रस्ता आहे, एकच नंबर रस्ता आहे. आणि पाऊस पण बघा, मगाशी आपल्याला ड्रोन शॉट घ्यायचे होते तर कंटिन्युअस पाऊस चालू होता मार्लेश्वरला. हा पहा रवी, आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि अरे आणि हॉट स्प्रिंग वॉटर म्हणून काहीतरी आयटम यायचा म्हणजे गरम पाण्याचे कुंड आहे तिथे. तर हा तिथे रात्री मला 8:30ला घेऊन आला लोकेशन बघायला. म्हणजे आम्ही आता वाटेवर होतो. हे पहा इकडे आहे असं काहीसं इथे लोकेशन. तर मित्रांनो, मगाशी तुम्हाला जो मी स्पॉट दाखवला म्हणजे रवी आपल्याला घेऊन चाललेला त्या गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे, तिथेच आता आपण सध्या आजची रात्र थांबण्याचा प्लॅन केला आहे. आधी आपण विचार केलेला की आपण चिपळूणपर्यंत जाऊ, बट आपल्याला बराच उशीर झालेला तिकडनं मार्लेश्वरवरून निघायला. मग आम्ही आता काय विचार केला की इथेच आज थांबायचं. मस्त मध्ये इथे गरम पाण्याचं कुंड आहे. रवीला आत्ता पण आंघोळ करायची आहे कारण आम्ही सकाळी पावसात भिजलो, तीच आमची आंघोळ होती. तर आता आम्ही प्रॉपरली इथं गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करणार आहोत. आणि नंतरनी बघूया, जेवायला काहीतरी बनवूया, खायला थोडंफार. आणि आज इथेच झोपूया आणि उद्या सकाळी पुढच्या स्पॉटवर जाऊन पुढचा व्लॉग शूट करूया. तर चला फटाफट जाऊया आंघोळीला. तर मित्रांनो, अशी काहीशी आहे आजची आमची कॅम्पिंग लोकेशन. आणि इथे तुम्हाला तिथं लाईट दिसत असेल, तिथून आम्ही जाणार आहोत आंघोळीसाठी. आणि इथे पाहू शकता तुम्ही, इथे आहे आपलं मंदिर. या मंदिराच्याच आवारात आपण इथं आता गाड्या लावल्यात आपल्या आणि इथून चाललो आपण आपल्या त्या कुंडाजवळ. हे पहा, हे आहे आपलं लोकेशन. अरे यार रख द्या. हे आहे गरम पाण्याचं कुंड आणि इथे वरती आहे हायवे. तर मित्रांनो पहा, ही व्यक्ती कशी गरम पाण्याच्या कुंडाची मजा घेते. आणि इथं पहा काय चाललंय त्याचं, म्हणजे हे पण तो सोडत नाही. इथं पण तो त्याची रील शूट करतोय. रील नाही बोलू शकत, स्टोरी टाकणार आहे. त्या स्टोरीसाठी त्याने ट्रायपॉड वगैरे घेऊन आलाय आणि चालू आहे त्याचं. ठीक आहे, आता मी पण थोडा फ्रेश होतोय. तेच जस्ट आपण आता आंघोळ करून आलो त्या गरम पाण्याच्या कुंडातून. आणि आता काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाची तयारी करायची. पण आपले दादा आता मोबाईलवर अडकलेत, म्हटल्यावर काय मला वाटत नाही लवकर तयारी होईल. आणि इकडं पहा कसं असं सेपरेट असं फॅन बिन लावून घेतलं स्वतःसाठी. चल रवि भाई, भूख लगा यार. रवि बना यार कुछ खाने को. अरे बनाएंगे कभी 11 बजने आया, अभी 11 बजने. गरम पानी से नहा लिया, अभी पूरा स्वेट आ रहा, फैन लेके आया. ओके ठीक आहे, चला आता लवकर करूया तयारी जेवणाची. तर मित्रांनो, हे पहा आपले मास्टर शेफ रवी चालू झालेत. आता आम्ही बनवणार आहे फक्त भात, कारण आपला सकाळचं कालवंत राहिलेलं आहे बटाट्याचं जे आहे ते. आता फक्त भात बनवायचा. अरे वा, सीख गया रे तू. और क्या फास्ट लग्न. ते पहा आता मस्त मध्ये
कप मस्त मध्ये तो मोजेल. आता 2 वाट्या पाणी टाकेल. 1 वाटीच आम्ही तांदूळ आता बनवतोय, तर 2 वाट्या पाणी टाकेल. तर हे पहा, आता आम्ही कुकरमध्ये भात घालतोय सध्या, कारण आपल्याकडे सकाळचं बटाट्याचं कालवण तर आहे आणि आता फक्त भात बनवायचा फटाफट आणि जेवून घ्यायचं.